बिचोलचा आमदार फटिंग काय दिलीप धारगळकर फटिंग हे आमदारांना सांगते तुम्ही सरा पहिली. आता आमदार ऑपरेशन करता तू फटिंग का तू खरं बोलेला पळय हे तू फाल्या 24 तासा पहिले तू सांग. बिस्किट उडवले दिलीप धारगळकरचा आपण बिस्किट उडवलेला बरोबर धावून येतात आणि कितल्याकडे तोंड मारलेले असाय सगळ्या बिचोलच्या लोकांना खबर. तू नोकर आमचो या प्रत्येक जी जनता असा जनतेचो तू नोकर तुझ्या आम्ही नोकर न्हू. तू दुसऱ्या ज्यांना एक आमदार निवडून येता तू लोकप्रतिनिधी आणि आमका तू आणि जो किती इश्यू असा जे किती समाजात जाय जे किती जावपाक जाय तुझ्यान जायना तू एक्सेप्ट कर की तुझ्यान जायना म्हणून. तू सक्षम ना बिचोलचा आमदार सक्षम ना. मी परत म्हणतो आता म्हणतात की बिचोलचा आमदार सक्षम ना. जितले एका जितले ताटांचे वाटून दवरला वॉटर बस स्टँड मोड फायर ब्रिगेड मोड आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट सगळे पहिलीच्या आमदार झालेले एका फक्त वाढून दवरले आणि ते खाल्ले विटामिन त्यांना एका सांगता तू खरंच सक्षम ना. त्यांना तू दुसऱ्याच्या डेलिगेशन लावच्या पहिली या भाड्याच्या पडतो आणि तुझ्या जर जायना उरोपाक जाल्यार कुत्रा घेऊन येता ब्राईट तसे उडय आणि हाडून बसय आमका काय फरक पडना. जे बिचोलच्या जनतेचे विषय असा जे किती बिचोलच्या जनतेक जाय त्या आम्ही रस्त्यार येतले आम्ही उलयतले पण हे सांगता तुम्ही बरे काम केला लोकांचे ट्रान्सफर करता आणि आता हे करपाक लागला लोकांचे धंदे बंद करता. बीजेपीचे मूळ जे कार्यकर्ते असले बिचोले हे आहेत असा बीजेपी हा क्वेश्चन करता वस्तू पाटणे करा वल्लभ भाऊची गाडी कोणी जावी याच्या पहिली बिचोलच्या लोकांना सांगा. त्यांना तुम्ही मीटिंग मारून फुडल्या हे सेशन याच्या पहिले त्यांना भुरग्याक शिफ्ट करपाक जाय. हा त्यांना तू असेंब्ली उलयता की एक वर्षा भितर जाण जाय. तू बिल्डिंग की 3 महिना पहिली उडय 4 महिना पहिली उडय आमका काय पडलेलं ना पण तू शाळा जाण जाय तिथून तू असफल झाला हे तुम्ही आता मान्य केला आम्ही तो प्रूफ दाखवलो. त्यांना लोकांच्या इंडस्ट्रीत भुरगे कामाक लागतात त्या भुरग्यांच्या भवितव्य यांनी पाठ केले आणि आमदार दुसऱ्या एलिगेशन लायता आणि आमदारांना ऐकचे असता लोकांचे किती विषय हा लोक जे मांडता त्याला वेलकम करचे असता. आणि पुनर्वसन शाळेचो त्यांनी उल्लेख केला त्या असेंब्लीत की ही जी शाळा असा म्हणजे 2023 त्यांनी म्हटलं की 1 वर्षा पहिली त्या भुरग्यांनी शिफ्ट केला. लोकांनी अख्ख्या गोयच्या लोकांनी ऐकचे 2023 आणि 31 जुलै त्यांनी म्हटलं की 1 वर्षा पहिली त्या भुरग्यांनी शिफ्ट केले की टेक्निकली ती स्कूल सारखी ना शाळा इमारत सारखी ना म्हणून. आणि त्यांना त्यांनी म्हटलं की ज्या घरात त्यांना शिक्षण दिता ते जे ऍटमॉस्फिअर हा ते शाळा त्या शिकवपाचे किंवा त्या ऍटमॉस्फिअरात शिक्षण घेवपाचे हे बरोबर न्हू. हे खुद्द आमदारान मान्य केला. आमदारान असेंब्लीत म्हटला त्यांना हांव आमदाराक विचारता आता हेतून फटिंग कोण बिचोलचा आमदार फटिंग काय दिलीप धारगळकर फटिंग हे आमदारांना सांगते तुम्ही सरा पहिली. तू दुसऱ्या ज्यांना एक आमदार निवडून येता तू लोकप्रतिनिधी आणि आमका तू नोकर आमचो या प्रत्येक जी जनता असा जनतेचो तू नोकर तुझ्या आम्ही नोकर न्हू. आणि जो किती इश्यू असा जे किती समाजात जाय जे किती जावपाक जाय तुझ्यान जायना तू एक्सेप्ट कर की तुझ्यान जायना म्हणून. तू सक्षम ना बिचोलचा आमदार सक्षम ना. मी परत म्हणतो आणि आता म्हणता की बिचोलचा आमदार सक्षम ना. जितले ताटांचे वाटून दवरला वॉटर बस स्टँड मोड फायर ब्रिगेड मोड आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट सगळे पहिलीच्या आमदारांना झालेले एका फक्त वाढून दवरले आणि ते खाल्ले विटामिन त्यांना एका सांगता तू खरंच सक्षम ना. त्यांना तू दुसऱ्याच्या डेलिगेशन लावच्या पहिली या भाड्याच्या पट्टो असे बिस्किट उडवले दिलीप धारगळकरचा आपण असं बिस्किट उडवल्याबरोबर तो धावून येतात आणि कितल्याकडे तोंड मारलेले असाय सगळ्या बिचोलच्या लोकांना खबर त्यांना हेणी दुसऱ्यांना त्यांना सांगपाची गरज ना. आज ते बीजेपीचे जे बसलेले थंय त्यांना क्वेश्चन करता बाप डॉक्टर कस्तूर पाटणेकर गव्हर्नमेंट आमचे बरे संबंध असा आयज त्यांना विचारता प्रश्न बाबा बीजेपीचे जे फाटल्यान बसला तुमचे बीजेपीचे आहेत माननीय मुख्यमंत्री गोयचे डॉक्टर प्रमोद सावंत तसेच बीजेपीचे अध्यक्ष बाब दामू नाईक यांना विचारता तुमचे बीजेपीचे जे मूळ जे कार्यकर्ते असले बिचोले हे आहेत असा बीजेपी वांगडा आहे दुसरेच फाटल्यान बसले ते पण त्यांना दिसतच ना ज्यांच्यानी मूळ बीजेपी घडवली ते असा. हांव क्वेश्चन करता कस्तूर पाटणेकराक वल्लभ भाऊची गाडी कोणी जावी याच्या पहिले बिचोलच्या लोकांना सांगा. त्यांना तुम्ही म्हणता पळय एज्युकेशनात हेतून राजकारण जावचे न्हू. आम्ही राजकारण करून ना आम्ही किती फॅक्ट असा तो लोकांपुढे मांडलो की लोक ते शाळा जांक जाय आमचं उद्दिष्ट तो असलो राजकारण करपाक येऊन ना आम्ही. त्यांना तुमका डॉक्टर कस्तूर पाटणेकराक विचारता आमचे बरे संबंध बाबा रे तुये सांगचे तुझो फाटल्यान तू मेन बीजेपी तो दिलीप धारगळकरांना पट्टो घालून ना मरे तो कोण बाबा हो तो दिलीप धारगळकर हा हेणी या बिचोलच्या आमदारांना सांगचे त्याला पर्या कॉलेजीचो कित्याक धावडयलो पर्या कॉलेजीचा हेचो स्कॅम जर काढी हायर सेकंडरीचो हेका कित्याक धावडयलो हो ह्या बिचोलच्या आमदारांना बिचोलच्या लोकांना सांगते सगळ्यांना खबर आहे का खबर नाही आमदारांना. आणि दुसरी गोष्ट हो जो दुसऱ्याचे एलिगेशन लायता पहिली आमदारान त्याचे किती आणि ज्यांना कोणाकोणाची लेटरा वयता ही लेटरा कोण काढता जी लोकांना कोणाकोणाक मधी लेटरा वयता पोस्टार ही लेटरा कोण काढता हे जर या दिलीप धारगळकरांच्या बाहेर येत जाल्यार हेका हे पुरो पडचे ना. सगळे आमकां भायर काढपाक खूप असा आम्ही कोणाच्या पर्सनल हेचेर वचना पण या आमदाराक सांगता जाका तू तुकडे उडोवन जे उलोवपाक लायता पळय त्याची पहिली किती पार्श्वभूमी हा ही पहिले जाणून घे आणि मागीर दुसऱ्याच्या बद्दल उलोवपाक लाय. अख्ख्या गोयच्या जनतेक अख्ख्या बिचोलच्या लोकांना सत्य परिस्थिती आज दाखयता की हो फटिंग कोण आमदार बिचोलचं फटिंग दिलीप धारगळकर फटिंग की आम्ही हांगा बसल्याचे फटिंग की बिचोलचे जे लोक आहात ते फटिंग हे तुम्ही पळोवचे. अख्ख्या जे लोक हा गोयचे हो आमदार कसे फटिंग उलयता कसे हो अफसर हो सक्षम आमदार ना याचे बरे उदाहरण त्याच्याच तोंडान तुम्ही ऐका असे दाखयले. आपण सांगपाचें जाल्यार मुख्यमंत्र्याच्या आणि आमच्या एज्युकेशन मिनिस्टरच्या हांव पयले म्हणटा त्या धंद्याक म्हणटा कितें करूं म्हजे कॉन्स्टिट्युएन्सीन तांच्यानी एक बऱ्या पैकी छत्रपती शिवाजी महाराज शाळा सुरू केली आसा
आणि ते 4-5 वर्ष जे सायन्सिक लागला पण अल्टिमेटली सुरू झाला. मला आपलं फायनान्स स्ट्रक्चर आमच्या कॉन्स्टिट्युन्सीर असा हांव सांगू शकता की गोव्यात सगळ्यात बरी शाळा असा. पण ती शाळा इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केली म्हणून भुरगीं शिकची ना. आता शाळा सुरू करून 6 महिने जाल्ले आसात पण अजून ती मेंटेन करच्या खातीर सेक्युरिटी गार्ड आणि बाकी मेंटेनन्स करपा खातीर जो GHRTC स्टाफ दिवंक जाय तो दिवंक ना. थोडे टीचर्स कमी पडतात. सो हे बारीक बारीक त्रुटी आसा ते सगळे इम्प्रूव्ह करपाचे. दुसरें म्हणटात ती आमच्या शाळा पुनर्वसन एक शाळा असते तिची कंडिशन खूप वायट असते आणि पूर्व हांव हेच असेंब्लीत आवाज उठयलो आणि मागीर ताची एनडीटी टेस्ट केली आणि ती रियलायज केली की ही बिल्डिंग एकदम गेल्ली आसा म्हणजे टेक्निकली नॉट फिट स्ट्रक्चरली नॉट फिट म्हणून सरकारान डिसिजन घेतला ती डिमॉलिश करपाची आणि दुसरी बांदपाची. सो मीन टायम भुरग्यांक एका घरांत तांच्यांनी रेंटेड घर घेवन ताका भुरग्यांक शिफ्ट केला. हांव मुख्यमंत्र्याक इतलें सांगता की जाता तितलो बेगीन प्लॅन तो काडपाचें चालू आसा की बेगीन ती फायल तयार करून PWDला ती बिल्डिंग बांदून घेवपाची. कित्याक डेफिनेटली ज्या भुरग्यांक एका घरात शिफ्ट केला डेफिनेटली दॅट वोंट बी अ कम्फर्टेबल प्लेस. तो जो एनवायरमेंट आसतलो तो स्कुलाचो नसतलो तो टेम्पररी मेक शिफ्ट. सो जाता तितली बेगीन बिल्डिंग बांदून फुडल्या वर्सा हे सेशन हेच्या पयलीं तांकां त्या भुरग्यांक शिफ्ट करपाक जाय. हे आता प्रत्येक गोंयकारान ऐकला विचोरच्या लोकांनी ऐकला. हो आमदार स्वतः तो असेंब्लीन उलयता की ज्या जाग्यार 2023 जुलयान उलयला आणि 1 वर्सा पयलीं भुरग्यांक शिफ्ट केला. सो आमी कितें उलयले की 4 वर्सां जावन गेली जाल्यार तूं न्हिदला. तेन्ना तू असेंब्लीन उलयता की 1 वर्सा भितर जावंक जाय. तू बिल्डिंग ती 3 महिना पयलीं उडय 4 महिना पयलीं उडय आमकां काय पडलेलें ना. पण तू शाळा जावंक जाय आसली तेतून तू असफल झाला हे तुवें आतां मान्य केला आणि आमी तो प्रूफ दाखयलो. तेन्ना ह्या आमदारान एक्सेप्ट करूंक जाय की त्याच्याकडे काय जायना ताका ते ताटान वाडून दिला तेच तो करू शकता. सादो बस स्टँड जायना फायर स्टेशन जायना बाकीची कितली कामां लोकांच्या इंडस्ट्रीन भुरगे कामाक लागतले त्या भुरग्यांच्या भवितव्य हेणी पाड केलें आणि हो आमदार दुसऱ्यांक एज्युकेशन लायता. अरे आमदारान आयकचें आसता लोकांचे कितें विषय हा लोक जे मांडटा तेका वेलकम करचे आसता. दुसरे तेका काउंटर करून तेका फटी म्हणचो नासता. आतां आमदाराक हांव क्वेश्चन करता तू फटी काय तू खरो उलयला पळय हे तू फाल्यां 24 तासां पयलीं तू सांग. तुका लोकांनी निवडून दिला तुका लोकांनी मतां घातल्या दिलीप धाडकाक निवडून दिवंक ना आणि तुज्यान जर जायना उलोवपाक जाल्यार तेका कुत्र्याक घेवन उलयता पळय ब्रॅड तशें तेका उडय आणि हाडून बसय. आमकां काय फरक पडना. जे बिचोरच्या जनतेचे विषय आसा जे कितें बिचोरच्या जनतेक जाय तेका आमी रस्त्यार येतले आमी उलयतले आणि हे सांगता तुवें बरें काम केलां लोकांची ट्रान्सफरी करपाक आणि आतां हे करपाक लागला लोकांचे धंदे बंद करपाक. हांव तुका ओपन चॅलेंज करता. त्या चिमुल्याकय सांगता आणि हेकाय सांगता तुम्ही धंदो बंद करपाचे न्हू तुम्ही करा. हांव सांगता धंदो कोणाचे बंद करपाचे हांव ते फुडें सांगतलो म्हाका त्या घालपाचें ना पण धंदो बंद करा पूण बरें कार्य करा. धंदो बंद केलो म्हणून कोण रस्त्यार येवचो ना हे तुका हांव सांगता. तेन्ना बरें काम करूया आमकां ती शाळा चालली जाय आणि जे PTA मेंबरांक ते शिकून ते हाडलेले त्या PTA मेंबरांकय हांव तेका वळखता बऱ्यापैकी. त्या PTA मेंबरांकय सांगता की गेली 4 वर्सां तुमची भुरगीं तो आमदारच सांगता ती परिस्थिती ना शिकपाची त्या भुरग्यांक ती तुमची भुरगीं थंय शिकता आणि त्या आमदारान तुमकां उलोवंक लायले म्हणून तुम्ही उलयता की थंय कांयच प्रॉब्लेम ना म्हणून. हे अशें खोटें उलोवं नाका. आयज त्या भुरग्यांच्या भवितव्याचो प्रश्न आसा आणि असे जे विषय आहा हे गंभीर विषय आहा. पद आमदार उलयला गंभीर विषय सिरियस विषय. तेन्ना आयज गोंयच्या सीएमा कडेन मागता की बिचोलेन तुम्ही लक्ष घालपाची गरज आसा. तुम्ही बरें कार्य करता आणि एज्युकेशन डिपार्टमेंट तुमच्याकडे आसा तेन्ना ही शाळा बेगींतल्या बेगीन आमकां जाय की चालू जात. हे आता सादो प्रश्न आहा. आता इलेक्शन येता 4 महिन्यांनी आणि 4 वर्सां त्याचं फाउंडेशन स्टोन घालून प्रत्येक फावटी एक्सक्यूज दिता. हे टेक्निकल इश्यू हे टेक्निकल लेटर ते लेटर जाय हे युनिव्हर्सिटी जाय. अरे बाबा तू आमदार तुझ्याकडे जर जायना तुका जर सगळी हे लागता जाल्यार सामान्य लोकांचे बिचोरचे कितें जातले हो विषय आसा. तर आमदाराकडे जाय एक आमदाराकडे एक फायल पास करपाक जर 4-5 वर्सां वयता जाल्यार आमच्या सामान्य लोकांचे कितें जातले म्हणजे तू सक्षम ना. हे प्रत्येक बिचोरच्या लोकांनी हेचेर विचार करपाची गरज आसा आणि आयज आमच्या डॉक्टर रामा गांवकर तेंकाय सांगता की तेंचे कितें विषय